जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया सौ अश्विनी जालिंदर मोरे। मी विनंती करेन या ठिकाणी नंदू बापू जगताप यांना की आपल्या शुभ हस्ते आजचा हा उत्तेजनार्थ अर्थात सर्टिफिकेट आणि छान असं बक्षीस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रोख रक्कम 1000 रुपये, प्रमाणपत्र या ठिकाणी सत्कार त्यांचा केला जातो। बोलण्यामध्ये चढ उतार सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव ठरला की एक सुरी नसला पाहिजे। आपण बोलतो म्हणजे कविता नाही, ठेक्यामध्ये लयबद्ध जर नसला पाहिजे। तो बोलण्यामध्ये जो चढ उतार होता, जो ज्याला आपण उभावतेपणा म्हणतो, तो अतिशय छान वाटला आणि त्यामुळे दोन्ही विषयांमध्ये या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने त्यांनी आपलं यश संपादन केलेलं आहे। यानंतर उत्तेजनार्थ म्हणजे चतुर्थ क्रमांक, रोख रक्कम 2000 रुपये, सुंदर असं प्रमाणपत्र त्या ठिकाणी देऊन सत्कार करण्यात येतं आणि ज्यांनी नंबर मिळवलेला आहे त्या स्पर्धकाचं नाव आहे मृणाल दिलीप शेळके। मृणाल दिलीप शेवाळे मॅडम तसे सगळे अपुकाक असतील यांना मी विनंती करेल की आपण आपल्या हा सन्मान त्या ठिकाणी द्यायचा आहे। वक्तृत्वामध्ये विषयाची मांडणी करत असताना विषयाची सखोलतेला आणि अध्यात्मावरती बऱ्यापैकी म्हणजे या वयामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने अध्यात्मावरती कमांड केली, अगोदर देखील जो विषय मांडण्यामध्ये आला त्या दोन्ही विषयाचा या ठिकाणी करून चला सत्कार दिला जात आहे। ठीक आहे, काही हरकत नाहीये। या व्यासपीठावरती कौतुक करण्याचा एक जागी संधी आपल्याला पाहायला मिळाली। आणि यानंतर आपण बोलतोय तृतीय क्रमांकावर। तृतीय, द्वितीय, प्रथम करंडक। आणि तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे शुभम नंदकुमार मोटे। रोख रक्कम या ठिकाणी आपण पाहतोय तृतीय क्रमांकाची आणि गुरवणीची आणि मित्र परिवार यांच्या वतीने दिली जाते। रोख रक्कम 3000 रुपये, सुंदर असं प्रमाणपत्र आणि त्या ठिकाणी सत्कार केला जातो। मी आणि गुरवणी स्वतः उपस्थित आहे, त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आजच्या स्पर्धेतील निकाल चुकीचा वाटतोय का? मग टाळ्या का वाजत नाही? विषयाची व्याप्ती आणि ओघावती वाणी आहे, बोलण्याचा स्पीड आहे, पण स्पीड मध्ये शब्द चुकतोय का याचं पण ध्यान सगळ्यांनी दिलं पाहिजे। पण तरी पण दोन्ही विषयामध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी मार्क मिळवून आपण तिसरा क्रमांक प्राप्त केला, आपलं अभिनंदन। विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार करत आपण द्वितीय क्रमांकाकडे वळतोय आणि द्वितीय क्रमांक आजच्या स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे ज्याचं रोख रक्कम 5000 रुपये आणि बक्षीस दाते आहेत जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दत्ताशेठ झुरंगेजी। आज ते आपल्यामध्ये उपस्थित नाहीयेत। मी या ठिकाणी विनंती करेन आदरणीय प्रदीपांना कुमन आणि गद्रे सरांना की आपल्या शुभ हस्ते हा द्वितीय क्रमांक द्यायचा आहे। आणि द्वितीय क्रमांक ज्यांनी मिळवलेला आहे श्री रामदास विठ्ठल जगताप। अतिशय छानपणाने आपण पहिल्या देखील राऊंड मध्ये आणि दुसऱ्या देखील राऊंड मध्ये विषयाची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे। आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या स्पर्धेची एक वेगळी त्या ठिकाणी उंची वाढवली, त्याबद्दल आपलं अभिनंदन करत आजचा हा द्वितीय क्रमांक आपल्याला या ठिकाणी देण्यात येतो। द्वितीय राऊंडवरती 11 लोकांपैकी 4 लोक आऊट झालेले आहेत। उत्सुकता ताणलेली आहे। 7 लोकांमध्ये कोणाला जातो इतका सुंदर देखणा करंडक। आणि या आजच्या कोण होणार सभापती 2024च्या पहिल्या क्रमांकाच्या विजेते मानकरी वैष्णवी संजय कुंभारकर। अतिशय छान मांडणी आपण या ठिकाणी दोन्ही विषयावरती केलेली आहे। सासवड सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहतील। सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते काकींना मी विनंती करेन विजय भालेरावजी आपण पहिलं बक्षीस दिलेलं आहे। रोख रक्कम 7000 रुपये। इतका सुंदर देखणा करंडक आणि हा पहिला विजेता मान। अतिशय छान पद्धतीने दोन्ही विषयामध्ये मांडणी, कुठल्याही ओघावतेपणामध्ये जी वाणी मांडलेली आहे आणि एक शेतकऱ्याची मुलगी आज ठरलेली आहे। कोण होणार सभापती करंडकची मानकरी 2024?
सर्व विजेत्यांना विनंती की आपल्या सगळ्यांचा एक समूह फोटो देखील त्या ठिकाणी घेणार आहे, कोणी जायचं नाहीये. सर्वच्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांच्या आभार करत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा पूर्ण होणारा सभापती 2024 अतिशय छान आणि शिस्त पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करण्यात येत आहे. सगळ्या विजेत्यांचा सामूहिक फोटो प्रेससाठी हवा आहे. विनंती आहे ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे, 5वा क्रमांक, 4था, 3रा, 2रा सगळ्यांनी पुढे यायचंय. आपल्या प्रशस्ती पत्रासहित पुढे यायचंय. आपल्या सगळ्यांचा सामूहिक फोटो आहे. पुन्हा एकदा आजच्या या सभापती 2024च्या विजेत्याच्या मानकरी वैष्णवी संजय कुंभारकर यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करत आपण आजची कोण होणार सभापती अतिशय भव्य दिवस स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करण्यात येते. सगळ्या स्पर्धकांना सामूहिक फोटो घेण्यासाठी मी पुढे आमंत्रित करतोय. आपण कोणी घरी जायची घाई करू नका, सर्वांनी एकत्र यायचंय. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या योगदान दिलं, सहकार्य केलं, त्या सगळ्यांचं सासवड यांच्या वतीने शुभेच्छा देत पुरंदर रेल्वेचे कार्यक्षम आमदार माननीय श्री संजयजी जगताप यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तमाम सर्वांच्या वतीने शुभेच्छा देत आजची कोण होणार सभापती 2024 ही स्पर्धा पार पडली असं मी जाहीर करतो. अभिनंदन विजेत्यांचं. दादा